जगामध्ये कोणतंही युद्ध सुरू झालं की सगळ्यांची चर्चा हीच असते की म्हणजे मार्केटचं काय होणार. आत्ताचंच उदाहरण घेऊया. अमेरिका इस्रायलने जे इराणबरोबर युद्ध केलेलं आहे. आपण युद्ध एक्सपर्ट नाही आहोत, त्यामुळे आपण युद्ध आणि त्याचे परिणाम न डिस्कस करता स्ट्रेट अवे आपल्या मार्केटबद्दल बोलूया. कोणतंही युद्ध सुरू झाल्यानंतर मार्केटची पहिली रिॲक्शन ही निगेटिव्हच असते, कारण तो एक पॅनिक सेल ऑफ असतो. आताचंच उदाहरण घ्या. ह्या पहिल्या काही दिवसांमध्ये देखील आपलं मार्केट खाली गेलेलं आहे. गेली 40 वर्षामध्ये असे 8 प्रकारची युद्ध झाले आणि ह्या प्रत्येक युद्धाच्या वेळी पहिला एक आठवडा मार्केटमध्ये व्होलॅटिलिटी असते. साहजिकच आहे की इक्विटी मार्केटमधून पैसा काढला जातो. त्यामुळे ॲव्हरेज फॉल जो मार्केटमध्ये युद्धाच्या दरम्यान असतो पहिल्या आठवड्यामध्ये, तो असतो साधारण 3%. म्हणजेच काय की एक सर्वसाधारणपणे पहिल्या आठवड्यामध्ये मार्केट 3%पर्यंत खाली येतं. नंतर ते किती खाली येतं हा भाग नंतरचा आहे, पण मार्केटमध्ये फॉल कितीही मोठा आला तरी ॲव्हरेज मार्केट रिकव्हरी ही साधारण 3 महिन्याची असते. म्हणजेच मार्केट युद्धामध्ये कितीही खाली गेलं तरी साधारणपणे ते ॲव्हरेज 3 महिन्यामध्ये रिकवर होतं. त्यामुळे आता पण जरी मार्केट खाली गेलं तर फार घाबरून जाण्याची गरज नाही आहे. मार्केटचे ॲनालिसिस आपण पुढच्या काही व्हिडिओजमधून करणारच आहोत.